ट्रीटमेंटमध्ये काही फरक आहे असं तुम्हाला वाटतं का आता बाहेर आणि भारताच्या? आहे बेसिकली आता भारतामध्ये जे डिझीज आहेत आणि जर वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे डिझीज आहेत त्याची आपण जर कम्पेअर केलं तर आपल्याकडे डिझीजची संख्या म्हणजे आपल्याकडे व्हॉल्युलर हार्ट डिझीज आहेत, आपल्याकडे कोरोनरी आर्टरी डिझीज आहेत आणि त्या याच्यामध्ये व्हॉल्युलर हार्ट डिझीज आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात जास्त आहे वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये. जे आपण ज्याला म्हणतो लो सोशिओ इकॉनॉमिक स्ट्रॅटा म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण जास्त आहे किंवा जे बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की रक्त जी झडप बारीक झाली आहे किंवा व्हॉल्युलर हार्ट डिझीज आहे, रुमॅटिक हार्ट डिझीज आहे, तर ती संख्या आपल्या भारतामध्ये जास्त आहे. त्याचं कारण पण जे आपले प्रिव्हेंटिव्ह ज्या गोष्टी म्हणजे इन्फेक्शन रेट्स वगैरे याच्यामुळे ते बऱ्याचशा गोष्टी आहेत. तेच कम्पेअर जर केलं आपण युरोपियन कंट्रीजमध्ये तर त्यांच्यामध्ये इन्फेक्शन्स किंवा या ज्या गोष्टी कमी आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांच्याकडे रोमॅटिक हार्ट डिझीज असेल किंवा व्हॉल्युलर हार्ट डिझीज आहे याचं प्रमाण थोडं कमी आहे, ते आपल्याकडे थोडं जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे व्हरायटी ऑफ कार्डियक डिझीज आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्याकडे राईट फ्रॉम पेरिकार्डायटिस, व्हॉल्युलर हार्ट डिझीज टिल कोरोनरी आर्टरी डिझीज म्हणजे रक्तवाहिन्यांची समस्या असेल किंवा हार्टच्या मसलचं प्रॉब्लेम असेल, जे हार्टचं वरचं कव्हरिंग असेल त्याचा प्रॉब्लेम असेल किंवा हार्टचे वॉल्स असतील त्याचा प्रॉब्लेम असेल, हे सगळे जवळजवळ प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे बाहेरच्या कम्पॅरिझनमध्ये. बाहेर तेच प्रमाण जे हार्ट डिझीज म्हणजे जे कोरोनरी आर्टरी डिझीज आहे, जे रक्तवाहिन्यांच्या मध्ये जे ब्लॉकेजची संख्या आहे, आय थिंक ते बऱ्याच अंशी जास्त आहे. आणि फक्त जे जिरॅट्रिक म्हणजे जे ओल्डर एज आहे ज्याच्यामध्ये की जे वयामानानुसार जे झडपांची झीज होते किंवा त्याच्यामध्ये कॅल्शियम जमा होणे किंवा एऑर्टिक स्टेनोसिस हे डिझीज थोडेसे जास्त आहेत. बट बाकीचे रोमॅटिक हार्ट डिझीज हे आपल्या इंडिया किंवा एशियन पॉप्युलेशन मध्ये जास्त आहे. तशा प्रकारचे डिसीजेस फारच कमी आपल्याला भारताबाहेर बघायला मिळतात असं मला वाटतं. आणि ट्रीटमेंट लाईनअप मध्ये म्हणजे आता कसं की बेस्ट क्वालिटी स्टेंट, बेस्ट वॉल्स ज्या आहेत त्या दे आर अवेलेबल आउटसाइड इंडिया. बऱ्याचशा गोष्टी अजून आपल्याला त्या गोष्टी इथं उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे आणि बाहेर म्हणजे इन्शुरन्स कव्हर असल्यामुळे त्यांना बेस्ट क्वालिटी अवेलेबल आहे सगळीकडे. मग ते वाल्व्स असतील, स्टेंट असेल किंवा बाकीचे डिव्हाइसेस असतील, तो एक मोठा फरक आहे. तिथं आता मागच्या महिन्यात मी ज्यावेळी तिथे काही अँजिओप्लास्टी केल्या तर तिथला वापरला जाणारा जो कन्झ्युमेबल्स आहेत, अँजिओप्लास्टीचे जे कन्झ्युमेबल्स आहेत किंवा त्याचे वापरले वॉल आहेत किंवा स्टेंट आहेत, त्याची क्वालिटी नक्कीच आपल्या भारतातल्या काही केसेस पेक्षा चांगल्या आहेत. काही मी सगळ्या म्हणणार नाही, बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आता उपलब्ध आहेत. आपण सुद्धा परंतु जे बेस्ट क्वालिटी आणि त्याच्यामध्ये थोडा तरी फरक. आता BMW आणि मारुती सुझुकी याच्यामध्ये थोडा जसा फरक आहे 1920 तसा फरक तर पडणारच, कारण की तेवढी कॉस्ट आपण तिथे मोजतो तसं आपल्याकडे आहे. तर आपण त्याच्याबद्दल हा फरक आहे. मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आपण काही गोष्टी म्हणजे आता अमेरिकेतला आता परवाच मी रॉकेटरी हा मूवी बघितला की कसा बाहेरचं तंत्रज्ञान रॉकेटरीमध्ये नंबी नारायण यांनी आपल्या भारतात घेऊन आले, किती त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. तसं मला वाटतं डॉक्टरना हे सगळे तंत्रज्ञान भारतात घेऊन येण्यासाठी काही गोष्टी करण्याची गरज आहे इथून पुढे असं मला वाटते. मला वाटतं की मॅक्झिमम इंडियन डॉक्टर्सनी आउटसीज 1 वर्ष 2 वर्ष तरी फेलोशिप्स कराव्या, बाहेरचा एक्सपोजर घ्यावा, बाहेर जावं, काय चाललंय जगामध्ये आज हृदयाच्या किंवा कुठल्याही मेडिकल फील्डमध्ये ते बघावं. ती टेक्नॉलॉजी आपण आपल्या प्राइजेसमध्ये कसं इथं घेऊन येऊ शकतो, आपल्या लोकांना ती टेक्नॉलॉजी कसं प्रोव्हाइड करून देऊ शकतो. कारण जसं रॉकेट हे इंडियन स्पेससाठी महत्वाचं आहे, तसं ही आपल्या लोकांची हेल्थ ही त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी पुढाकार मला वाटतं आपल्या डॉक्टरांनीच घ्यावा आणि अशा प्रकारच्या आउटसाइड इंडिया जावं असं म्हणत नाही, तिथून जाऊन परत या. म्हणजे इंडियामध्ये तिथे ज्या ऍक्टिव्हिटीज, तिथे जे काही चांगलं आहे ते सगळं बघावं, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि ते परत भारतात येऊन त्या गोष्टी आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी त्याचा उपयोग करावा. तरच मला वाटतं की आपली हेल्थकेअर अजून एक नेक्स्ट लेवलला जाऊ शकते असा माझा विश्वास आहे.